UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाची अंत्यसंस्कारासाठी वणवण कळव्यानंतर आता अंबरनाथमध्येही अक्षयचा मृतदेह दफन करण्यास मनसेचा विरोध, तर कायदा सुव्यवस्थेचं कारण देत अंबरनाथ नगर परिषदेनेही परवानगी नाकारली। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई, शिंदे फडणवीस दोघेही स्वतःला सिंगम समजत आहेत। संजय राऊतांचा टोला, तर सिंगम होण्याची स्पर्धा चांगली पण शक्ती कपूर होण्याची नाही, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडी उद्या सकाळी 11 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार। मोदींचा आजचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटनावरून मवी आक्रमक, उद्घाटनाला उशीर होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप। जामखेड तालुक्यातील SRPF केंद्राच्या लोकार्पणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद। SRPF केंद्रात जाण्यापासून रोखल्यानंतर रोहित पवार आणि पोलिसांमध्ये झटापट, काही काळ तणावाचं वातावरण। मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना जामीन मंजूर, 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपील करण्याची मुभा। माझगाव कोर्टानं 15 दिवसांची सुनावणी कैद। इंदापुरात हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चांना उधाण। राष्ट्रवादीच्या व्हायरल पोस्टरमध्ये पवारांसोबत पाटलांचा फोटो, नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी असा उल्लेख। केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा 2 दिवस महाराष्ट्र दौरा। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मुंबईत दाखल, विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणार। राज ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर, मुंबईहून अमरावतीसाठी रवाना। विदर्भातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार। परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंवर सध्या संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार। संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडून ही जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल, ताप आणि घशाचा संसर्ग झाल्यानं रुग्णालयात उपचार। भुजबळांची प्रकृती सध्या स्थिर। बुलढाण्यात रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक। कृषी अधीक्षक कार्यालयात मुक्काम आंदोलन प्रकरणी कारवाई। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तुपकरांवर गुन्हा। ईडीपासून सुटका करण्यासाठी आणि पालकमंत्रीपदाच्या तुकड्यासाठी हसन मुश्रीफांनी पवार कुटुंबासोबत असलेल्या नात्याचा सौदा केला। समरजित घाडगेंचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसाचा जोर कायम राहिल्यास बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।